मध्य प्रदेशातील कटनी जंक्शनपासून रेल्वेचा एक फाटा बिलासपूरकडे जातो। या फाट्यावर उमरिया नावाचे एक स्टेशन आहे। या स्टेशनपासून ईशान्येकडे 18 मैलावर एक गड दिसतो। त्या गडाचे नाव बांधवगड आहे आणि हा बांधवगड म्हणजेच संत शेना महाराजांचे जन्मस्थान। आज जरी येथे सर्वत्र पडझड झालेली दिसत असली तरी 13व्या शतकात हा एक नुसता किल्लाच नव्हता, तर व्यापार उद्योग धंदे यांनी भरभराटीस आलेले ते एक वैभवशाली नगर होते। म्हणूनच आपली मायभूमी महाराष्ट्र सोडून उद्योगधंद्यासाठी सेना महाराजांचा परिवार येथे स्थायिक झाला होता। तेथे रामराया नावाचा एक राजा होता। त्याच्या सेवक वर्गामध्ये सेना महाराजांचे वडील देवदास नावे यांचे स्थान महत्त्वपूर्ण होते। दररोज सकाळी राजाची श्वश्रू करून त्यांच्या अंगास तेल लावणे, अंगमर्दन करून उटी लावणे व त्याला अभंग स्नान घालणे या कामावर त्यांची नेमणूक होती। देवीदासाच्या पत्नीचे नाव प्रेम कौरबाई होते। देवीदास व त्यांची धर्मपत्नी प्रेम कौरबाई हे मोठे आदर्श दाम्पत्य असून घरी आलेल्या साधू सत्पुरुषांच्या सत्कार सेवेत नेहमी तत्पर राहत। या दाम्पत्याच्या पोटी विक्रम संवत 1357 इसवी सन 1301 मध्ये वैशाख वद्य द्वादशी रविवार रोजी सेना महाराजांचा जन्म झाला। सेना महाराजांच्या अवतार संबंधी अगस्त संहितेत सेना महाराजांच्या रूपाने भीष्माचार्य अवतीर्ण झाल्याचे त्यात व्यक्त केले आहे। म्हणजेच सेना महाराज हे भीष्माचार्यांचे अवतार होते। हळूहळू बालसेना वाढू लागला। वडील देवदासांच्या पारमार्थिक जीवनाचे संस्कार त्याच्या मनावर उमटू लागले। बालवयातच त्यांच्या अंतकरणात ईश्वर भक्ती रुजून दृढ होऊ लागली। अशा वेळी सेना महाराजांचे वडील देवदास महाराज यांचे गुरु रामानंद स्वामींचे बांधवगडावर आगमन झाले। रामानंद स्वामी हेच ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांचेही गुरु होते। म्हणजेच विठ्ठलपंत आणि देवदास यांच्यात गुरुबंधूचे नाते होते। आपले शिष्य देवीदास यांच्या घरी त्यांचा नेहमीप्रमाणे मुक्काम होता। देवीदास व प्रेम कुमारबाई यांनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य करून बरेच दिवस त्यांना आग्रहाने मुक्कामी ठेवून घेतले। गुरु शिष्यांची रोज आध्यात्मिक व पारमार्थिक विषयावर चर्चा चाले। ती चर्चा सेना महाराज लक्षपूर्वक ऐकत बसे। रामानंद स्वामींनी त्याचा भक्तिभाव पाहून सेना महाराजांना आपल्याजवळ बोलावून घेतलं। त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला। आपल्या मायभूमी महाराष्ट्रात पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन जीवनाचं सार्थक करावं असा उपदेश केला। साधारणतः वयाच्या 20व्या वर्षी सेना महाराजांचा विवाह झाला। त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुंदराबाई। वडील देवदासांनी आपला व्यवसाय सेना महाराजावरती सोपवला आणि ते हरिभजनात आपला काळ घालवू लागले। त्यांचा स्वभाव आता निसंग आणि विरक्त बनला होता व अवश्य आहे तोवर आपल्या मायभूमी महाराष्ट्रात जाऊन पांडुरंगाचे व आपल्या गुरुबंधूचे पुत्र निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचे दर्शन घेऊन यावे असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले। पण ही दुर्गम यात्रा काही देवदासाच्या नशिबात नव्हती। त्यांची प्रकृती उत्तराउत्तर घसरतच चालली होती आणि आपला अंतकाळ निकट आल्याचे त्यांना जाणवले। त्यांनी सेना महाराजांना जवळ बोलावून घेतलं आणि सांगितले, आपल्या मायभूमी महाराष्ट्र दर्शनाचं माझं स्वप्न अपूर्णच राहिलं, पण आता तू तरी एक वेळा महाराष्ट्रात जाऊन श्री विठ्ठलाचं, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान मुक्ताचं दर्शन घेऊन माझी शेवटची ही इच्छा पूर्ण कर, असं सेना महाराजांना सांगितलं। आणि त्याच दिवशी देवदासांचा आत्मा अनंतात विलीन झाला। त्यांच्या मागोमाग थोड्याच दिवसात प्रेम कुंवरबाईंनी आपला देह ठेवला। आई वडिलांच्या निधनानंतर परंपरेचे राजसेवेचे कार्य सेना महाराजांकडे आले व हे कार्य ते अत्यंत निष्ठेने आणि तत्परतापूर्वक करू लागले। रोजची राजसेवा नीटपणे बजावल्यानंतर फावल्या वेळात भजन, पूजन, संत समागम व कीर्तन प्रवचन आदी जनप्रबोधनाचे कार्य करू लागले। आणि दोघेही पती पत्नी आल्या गेल्यांचे आदरातिथ्य व स्वागत सत्कार करणे आपला परमधर्म मानित असत। साधू संतांचा व यात्रेकरूंचा त्यांच्या घरी नेहमी राबता असे। महाराष्ट्रातील पुष्कळ यात्रेकरू काशी, प्रयाग तीर्थयात्रा करताना बांधवगड मार्गे प्रवास करीत ते सेना महाराजांच्या घरी जात असत। या यात्रेकरूंकडून सेना महाराजांना महाराष्ट्रातील धार्मिक हालचाली कळत असे आणि पंढरपूरची वारी करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये उठे। परंतु कौटुंबिक जबाबदारीवर राजसेवेचे बंधन यामुळे त्यांचा निरुपाय होई। कारण दयाळू आणि उदार चित्त राजा रामसिंहाचे परलोकी प्रयाण झाले होते आणि आता युवराज बिरसिंह राजा बनून गादीवर बसला होता। हा तरुण राजा न्यायी व शिस्तप्रिय तर होताच, त्याचबरोबर कडक स्वभावाचा आणि भडक माथ्याचा होता। तो ईश्वर स्तुतीचा नव्हे तर आत्मस्तुतीचा चाहता होता। त्यामुळे खुशामती, खुशमस्करे व जी हुजूर प्रवृत्तीच्या मतलबी लोकांचा पगडा त्याच्यावर चांगलाच बसला होता। सेना महाराज रोज पहाटे उठून स्नान करून ते सुमारे तासभर येता सांग देवपूजा व भगवंताचे नामचिंतन, भजन करीत व नंतर धोकटी काखोटीस घेऊन आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडत आणि आपलं काम उरकून महाराजांच्या नित्यसेवेची वेळ होताच क्षणभरही उशीर न करता ते राज दरबारात हजर होत आणि राजाचे केस कर्तन व्यवस्थित आपटून त्यांच्या अंगाला तेल चुडून व उटणी लावून त्या स्नान घालीत हे सर्व झाल्यावर घरी येऊन
आपल्या स्वतःच्या सिद्धांताप्रमाणे ते भोजनापूर्वी पुनःस्नान करून शुचिर्भूत होत आणि दुपारच्या अविष्ट वेळेत संत वाङ्मय व धार्मिक ग्रंथाचं अध्ययन करीत आणि संध्याकाळी गावातील मंदिरात कीर्तनात्वा भजनाचा कार्यक्रम करत असत. मात्र जेव्हा जेव्हा हरिदासाची एखादी मांदियाळी सेना महाराजांकडे मुक्कामाला येई तेव्हा साधू संत आले घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे सेना महाराजांना अपार हर्ष होत असे आणि संत सेवेमुळे त्यांच्या रोजच्या दिनचर्यामध्ये खंड पडे आणि संत सेवेपुढे दुसरे काही न सुचून कधीकधी तर राजसेवाला उपस्थित होण्यासही त्यांच्याकडून उशीर होत असे. अशावेळी राजा क्रुधिष्ट होऊन सेना महाराजांवरती रागवत राजसेवेत पुन्हा उशीर झाला तर कडक शिक्षा देण्याची ताकीद देई. परंतु संत सेवेपुढे त्यांना आपल्या राजसेवेची सुद्धा भान नसे. आपल्या वडिलांनी अंत्यकाळी प्रकट केलेली इच्छा पारवा बनून रात्रंदिवस त्यांच्या अंतर्मनात घुमत होती आणि पांडुरंग ध्यानी पांडुरंगमनी जागृती स्वप्ने पांडुरंग असा एकमेव ध्यास त्यांच्या अंतरात्म्यात संचारला होता. ज्ञानेश्वरादी आपल्या गुरुबंदीच्या सुपुत्राचे दर्शन घेऊन पावन होण्याची प्रबळ कामना त्यांच्या हृदयात घोळत होती. अशातच सेना महाराजांच्या जीवनात एक मोठा चमत्कार घडला. एके दिवशी अचानक सकाळीच महाराष्ट्रातल्या 10-12 साधू संतांचा मेळा सेना महाराजांच्या घरी आला. ईश्वर भक्त अतिथींच्या आगमनामुळे सेनाजी व त्यांची गृहिणी सुंदरबाई या दोघांचाही आनंद गगनात मावेना. त्यांचे स्नान, पूजा, पाठ, भोजन, विश्रांती इत्यादीच्या व्यवस्थेला सुंदराबाई लागली. बिछायात टाकून त्यांना आदराने बसवून सेनाजी त्यांच्याशी निरनिराळ्या विषयावर चर्चा करण्यात रंगून गेले आणि संतांच्या सेवेत राजसेवेची नेहमीची वेळ टळली. इकडे राजा बीरसिंह अस्वस्थ मनाने सेनाजीची वाट पाहत होता. त्याने सेनाजीला बोलवून आणण्यासाठी त्याच्या घरी दूत पाठवला. राजदूताने दाराशी येऊन सेनाजीला पुकारले. सुंदरबाईनं बाहेर येऊन सांगितलं, घरात साधू संत पाहुणे मंडळी आली आहेत, थोड्याच वेळात त्यांचे आपटून ते येतील. दूताने परत येऊन एकाचे 2 करून राजास निरोप सांगितला. महाराज, सेना म्हणतो साधूची सेवा झाल्याखेरीच मला येता येणार नाही. साधूच्या सेवेपुढे मला राजाची चाकरीसुद्धा मातब्बरी नाही. आधीच राजाला रोजच्या स्नानविधीला उशीर झाला होता. तशातच सेनाजीकडून आलेला हा उद्धट जबाब ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि राजा संतापाने लाल होऊन ओरडला. असं म्हणाला काय तो दीडदमडीचा नावड्या. त्याने जोराने टाळी वाजवली. त्या सरशी दारावरचे 4 शिपाई धावत येऊन राजाच्या समोर उभे राहिले. राजा गरजला, जा रे त्या हरामखोर सेनेला घरातून काढून बांधून माझ्यासमोर हजर करा. हा मोका साधून सेनाजीवर आकरण जडणाऱ्या दरबारी चांगुल चालकाचा एक मोरख्या आगीत तेल ओतायला पुढे सरसावला. मायबाप कृपावंत सरकार, लोकांनी याला डोक्यावर घेतल्यापासून हा सेना भलताच गमेटखोर बनला आहे. हा लोकांना सांगतो की मी फक्त ईश्वराचाच दास आहे, बाकी कोणाला मी मानित नाही. राजा आणखीच क्रोधाविष्ट झाला आणि त्याने शिपायांना हुकूम फरमावला, असेच जाऊन त्याची मोठ बांधून आणा आणि राजवाड्यासमोरच्या चौकात त्याला फाशी देऊन आम्हाला सांगायला या. तत्क्षणी शिपाई राजआज्ञेची अंमलबजावणी करण्याकरता बाहेर पडले. परंतु शिपाई राजवाड्याबाहेर पडतात ना पडतात तोच का केला धोकटी अडकवलेला सेनाजी समोर उभे ठाकलेले राजाच्या दृष्टीस पडले. शिपाई बाहेर गेल्या गेल्या खरोखर अर्धा मिनिट एवढाही वेळ झाला नव्हता. असे असता शिपायांनी आपल्या समोरून येणाऱ्या सेनाजीच कसे पाहिले नाही हे एक देवच जाणे. राजा मात्र या विलक्षण चुकामुकीमुळे मनातल्या मनात स्मित होऊन गेला. तो काही बोलणार तेवढा सेनाजीने स्मित हास्य करीत राजेसाहेबास दरबारी पद्धतीने विनम्र अभिवादन करून म्हटले, महाराज, घरी अचानक संत मंडळी आल्यामुळे या दासाकडून उशिरा येण्याची कसूर पडली व आपला खोळंबा झाला, याबद्दल सेवकाला क्षमा असावी. हे उद्गार ऐकून आणि सेनाजीचे प्रसन्न निरागस मुखमंडल बघून राजा अपराधी भावनेने जागच्या जागी थिजून गेला आणि क्षणापूर्वीचा त्याचा राग कुठल्या कुठे विरून गेला. राजाच्या शस्त्रूसाठी आसन टाकून सेनाजी धोकटू उघडू लागले. तेवढ्यात राजाने एका शिपायास खुनेनं जवळ बोलवून त्याच्या कानात सांगितले, पडत जाणं त्या 4 शिपायांना वाटेत गाठून सांग, सेनाजी आले आहेत, तुम्ही परत या. शिपाई गेला. राजाने भोवताली नजर टाकताच दरबारी बाजार बुगणे चुपचाप उठून बाहेर पडले. राजा वीरसिंह हा जमातीसाठी सेनाजीच्या समोर आसनावर बसला. सेनाजीचा हस्तस्पर्श त्याच्या डोळीला होता क्षणी त्याच्या सर्वांगातून एक अलौकिक अनुभूती विजेसारखी सळसळत गेली. त्याचे गात्र रोमांचित होऊन गेले. त्याचे देहभान जणू हरपून गेले. असे पूर्वी कधी घडले नव्हते. पण त्या बिचारास राजास काय कल्पना की
आपल्या एकनिष्ठ लाडक्या भक्तावर येऊन घातलेले प्राण संकट निवारण्याकरता प्रत्यक्ष भक्तवत्सल परमात्माच समोर सेनारूपाने अवतीर्ण झाला आहे. सेनारूपधारी परमेश्वराने राजाच्या चेहऱ्यावर वस्त्रा चालवला तर राजाला जणू मुलायम मोरपिसाचा हळवार सुखद स्पर्श झाल्याप्रमाणे वाटून त्याच्या अंग पुलंकित झाले. सारे आदिव्याधीतून शरीर मुक्त झाले व नसानसातून नवचैतन्य खेळू लागले. असा आगळा अनुभव त्याला येऊ लागला. मन व बुद्धी यावरील अहंकाराचे पटल दूर झाले. दुष्ट विकारांचे प्राबल्य समोर नष्ट होऊन दिव्य अष्ट सात्विक भाव हृदयात उचंबून आले. सेनाजींना देहांताची सजा फरमावण्या इतकी आपल्या खलबुद्धीची मजल गेली याचा राजाला आतोनात पश्चाताप वाटू लागला. सेनाजींनी राजाची ससुरी केली व वाटीत सुगंधित तेल ओतून राजाच्या अंगास तेल लावून मालिश करण्यास सुरुवात केली. भगवंताच्या दिव्य स्पर्शाने वीरसिंहाच्या अंगावरील कुष्ठरोगाचे चट्टे सूज वगैरे सर्व नाहीसे झाले. शरीरकांती गोरी नरम व तेजपुंज बनली. राजाने किंचित भानावर येऊन तेलाच्या वाटीत डोकावलं. तो काय चमत्कार! शंख चक्र गदा पद्म धारण केलेले परमेश्वराचे चतुर्भुज रूप त्याला वाटेत दिसू लागले. आपल्याला काही भ्रम झाला असे वाटून राजाने डोळे चोळले आणि पुन्हा डोळे उघडून सेनाजीने हाती दिलेल्या आरशात बघितले तर आश्चर्य म्हणजे तेच तेजस्वी मनोहर चतुर्भुज रूप त्याला आरशात पुन्हा दिसले आणि पाहता पाहता लुप्त झाले. आता कोठे राजाचे लक्ष आपल्या उघड्या त्वचेकडे गेले. आपल्या अंगावरून वारंवार हात फिरवत तो सेनाजीस म्हणू लागला, केवढे हे नवल सेनाजी, अहो माझा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला. सेनारूपधारी परमेश्वराने नुसतेच मित हास्य केले व राजास जाण्याची अनुज्ञा मागितली. राजाने अत्यंत प्रसन्न होऊन अंजडभर सुवर्णमुद्रा सेनाजीच्या धोकटीत टाकल्या आणि मोठ्या प्रेमाने त्यांना निरोप दिला. दाराबाहेर पडताच एका क्षणात भगवान अंतर्धान पावले आणि सेनाजीची धोकटी त्यांच्या घरात पूर्वोक्त खुंटीला लटकू लागली. आणि इकडे साधू संतांची जेवणे आटोपताच त्यांना विश्रांती घ्यायला सांगून खरे सेनाजी महाराज धोकटी घेऊन घाईघाईने राज दरबारात येऊन पोहोचले. राजाला लवून मुजरा करून त्यांनी नम्रतेने राज दरबारात यायला उशीर झाल्याबद्दल राजाची क्षमा मागितली. राजा अवक होऊन काही क्षण सेनाजीकडे बघतच राहिला. नंतर विस्मयचकित मुद्रेने उद्गारला, काय सेनाजी, काय बोलता हे तुम्ही? अहो घटका भरापूर्वीच तर तुम्ही माझी हजामत केली, अंगाला मालिशही केलं आणि आता पुन्हा त्याच कामाला आलात. सेनाजी डोळे विस्फारून म्हणाले, हे कसं काय झालं महाराज? आपण गरिबाची चेष्टा तर करीत नाही ना. आज मी प्रथमच आपल्यापुढे उपस्थित झालो आहे. घरी पाहुणे आल्यामुळे मला उशीर झाला होता. राजा म्हणाले, नाही नाही, तुम्ही आलात, माझी हजामत केली आणि आज ज्या दिव्य सुगंधी तेलानं तुम्ही माझी मालिश केली होती ना, त्यामुळे हा पहा माझ्या अंगावरचा कुष्ठरोग पार बरा होऊन गेला. राजाने घडलेली संपूर्ण हकीकत सेनाजीस कथन केली. आपल्याला प्रतीत झालेली अलौकिक संवेदना, वाटीत आणि आरशात दिसलेली ईश्वर दर्शनाचा अद्भुत चमत्कार, आपल्याला झालेला आरोग्य लाभ आणि बक्षीस म्हणून ओंजळ भरमोरा धोकटीत टाकल्याचाही उल्लेख केला. सेनाजीने घाईघाईने आपली धोकटी उघडली. पाहतात तो खरेच धोकटी मोहरांनी भरून गेली होती. काय घडले असावे याचा उलगडा तात्काळ सेनाजीला झाला आणि खरोखरच देवाने आपली लाज राखली हे लक्षात येऊन सेना महाराज ढसाढसा रडू लागले आणि सदादित स्वरात ते राजाला म्हणाले, राजा, जो माणूस तुमची डोई आणि मालिश करून गेला तो मी न होतोच. तुम्ही कोणालाही पाठवून मी घरून कधी निघालो याची खात्री करून घ्या. महाराज, आपण मोठे भाग्यवान आहेत. माझ्या रक्षणासाठी प्रत्यक्ष भगवंतच माझे रूप घेऊन तुमच्या सेवेला आला होता आणि मी मात्र केवढा अभागी. माझ्यामुळे देवाला हीन कामे करावे लागले. अरे अरे रे, या पापाचे परिमार्जन मी आता कसे करू? सेनाजी स्पुंदन स्पुंदन स्वतःशी विलाप करू लागले. घडलेल्या घटनेतील तथ्य आता कुठे राजवीर सिंहाच्या ध्यानी आले. आपण ज्याला आपला यत्किंचित चाकर समजत होतो तो हा सेना प्रत्यक्ष परमेश्वराचे कृपाछत्र लाभलेला थोर भगवत भक्त आहे याचा त्याला मनोमन प्रत्यय आला आणि पश्चातापाने राजाने सेनाजीच्या पुढे लोटांगण घालून त्याचे पाय धरले आणि म्हटले, सेना महाराज, राजेपणाच्या घमंडीत मी आपली योग्यता ओळखली नाही, याची मला क्षमा करा. आजपासून आपण माझे सद्गुरू गुरुकृपेचा वरहस्त माझ्या मस्तकी ठेवून मला पावन करा. सेनाजीने राजास उठवून त्याच्या मस्तकी हात ठेवला आणि राजास गुरु दक्षिणा दिल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजाकडे आपला तीर्थयात्रेत जाण्याचा निर्धार व्यक्त केला व आपल्या कुटुंबाकडे लक्ष राहू देण्याची विनंती केली. या क्षणापासून सेनाजी महाराजांनी संसाराचा त्याग केला. सेना म्हणे ऋषिकेशी,
मज कारणे सिनिलासी म्हणूनही लागतो चरणासी संसाराशी त्यागेले. आणि आपल्या वडिलांनी मृत्यूसमयी दिलेले वचन सेना महाराजांना आठवले आणि घरी आलेल्या संत वृंदाबरोबरच सेना महाराजांनी आपली पंढरपूरची महायात्रा सुरू केली. वाटेतली मध्य भारतातील व महाराष्ट्रातील तीर्थस्थळे पाहत पाहत सेना महाराज पंढरपुरास येऊन पोहोचले. चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन शनाजी महाराज विठ्ठल मंदिरात गेले आणि पांडुरंगाची नयन मनोहर मूर्ती पाहून त्यांचे जणू देवभान हरपून गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना नामदेव महाराजांची भेट झाली. नामदेवाला त्यांनी आलिंगन दिले, त्यांचे दर्शन घेतले आणि त्यांना आपले गुरुबंधू विठ्ठलपंत यांचे पुत्र निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्याविषयी आठवण केली. आणि सेना महाराज म्हणाले, कित्येक वर्ष माझ्या वडिलांच्या गुरुबंधूंच्या या चारही मुलांचे दर्शन घेण्याचे स्वप्न मी उराशी बाळगून होतो, पण या प्रांतात आल्यावर माझ्या साऱ्या आशा पारदुडीस मिळाल्या. तेव्हा नामदेव महाराज म्हणाले, सेनाजी असे म्हणू नका, हे चारही महात्मे अमर आहे, चिरंजीव आहेत. तुम्ही जरूर आळंदीला जा, ज्ञानेश्वर महाराज नक्कीच तुम्हाला दर्शन देतील. सेना महाराज तेथून आळंदीला निघाले. तेथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. ज्ञानोबारायांनी त्यांना दर्शन दिले आणि बराच काळ ते आळंदीला मुक्कामी राहिले. आणि तेथून ते सासवडला सोपानदेव, त्र्यंबकेश्वरास निवृत्तीनाथ, यदलाबादला मुक्ताई आणि पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या समाधीस्थानी जाऊन त्यांनी या संत महात्म्याचे दर्शन घेतले. आणि अचानक त्यांच्या कानावर बातमी आली की संत नामदेव महाराज महाद्वाराच्या पायरीखाली जिवंत समाधी घेत आहेत. ते धावतच विठ्ठल मंदिराजवळ आले. पायरी खोदून समाधीची सर्व सिद्धता झालेली होती. नामदेव महाराजांच्या सभोवारची गर्दी बाजूला सारीत सारीत तीरासारखे आत घुसून त्यांनी नामदेवाचे दर्शन घेतले आणि नामदेव महाराजांच्या सोहळ्यात सामील झाले. त्यावेळी नामदेवांनी समाधी घेतल्यानंतर जनाबाई व नामदेव महाराजांच्या परिवारातील सर्वांनी समाधी घेतल्या. हे सर्व सोहळे सेना महाराजांनी विसन्न चित्ताने आपल्या डोळ्याने पाहिले. आणि आता संत मंडळीचा निरोप घेऊन ही आपली महायात्रा संपवून अनेक वर्षानंतर ते आपल्या बांधवगडास परत आले. प्रपंचाची ओढ मागेच सुटली होती. आता ओढ होती फक्त ज्या मातीत जन्म झाला त्याच मातीत मिसळून जाण्याची. सेनाजी आले आणि बांधवगडला जणू नवचैतन्य प्राप्त झाले. सेनाजी गावी येताच राजा वीरसिंहाला आनंदाने आकाश टेंगणे झाले. सेनाजींनी आपल्याला दिलेला शब्द पाळला याबद्दल त्याला धन्यता वाटली. सेनाजींची धर्मपत्नी सुंदराबाई व त्यांचा मुलगा यांनी तर सेनाजी परतण्याची आशा केव्हाच सोडून दिली होती. आता ईश्वर कृपेने नातवंडांना सुद्धा आपल्या पुण्यश्लोक पितामहाचे दर्शन व आशीर्वाद वचन मिळण्याचा योग घडून आला. बांधवगडात सेनाजी काही दिवस राहिले. दिवसाचा बहुतेक वेळ ते ध्यानधारणात घालवीत. शून्यात लक्ष लावून ते आपल्या अंतर्मनाच्या गाभाऱ्यात पंढरीच्या पांडुरंगाला व अलंकापुरीच्या ज्ञानराजाला कडकडून भेटत आणि त्यांच्याशी गुजगोष्टी करीत बसत. आणि अखेर श्रावण वद्य द्वादशीचा दिवस उजळला. सेना महाराज गावात जाऊन इष्टमित्रांना तसेच राजा वीरसिंहाला भेटून आले. खुंटीला टांगलेल्या धोकटीखाली पद्मासन घालून हात जोडून ध्यानस्थ बसले. विठ्ठलाचे नामस्मरण करता करता त्यांचे देहभान हरपून गेले. चित्तवृत्ती विरून गेल्या व निर्विकल्प समाधी लागून गेली. आणि त्या अवस्थेतच कुडीतील आत्मतत्व आनंदात विलीन होऊन गेलं. एका अशा प्रकारे संत श्रेष्ठ सेना महाराजांचे जीवनचरित्र तुम्ही ऐकले. ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कमेंट आणि या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन संतांचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील. राम कृष्ण हरी.